खुलताबाद तालुक्याच्या विविध विकास कामांबाबत चर्चा करण्याबरोबरच नवीन विकास कामांचं नियोजन करण्यासाठी शनिवारी आमदार प्रशांत बंब यांच्या प्रमुख उपस्थितीत आमसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या आमसभेसाठी तगडा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी बघायला मिळाला। तालुक्यातील या आमसभेचं आयोजन पंचायत समिती प्रांगणात आयोजित करण्यात आलं होतं। या आमसभेच्या सुरुवातीपूर्वी केंद्र सरकारच्या भारत विकास संकल्प यात्रेचा विकास रथाचं पूजन आमदार बंब यांच्या हस्ते करण्यात आलं। यानंतर सुरू झालेल्या आमसभेत पंचायत समिती अंतर्गत घरकुल योजनेअंतर्गत चांगले काम केलेल्या तिसगाव तांडा बाजार सावंगी वेरूळ या ग्रामपंचायतींना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं। या आमसभेत फुलंब्री खुलताबाद या रस्त्या क्रमांक 452 प्रश्न चांगलाच गाजला। या रस्त्याचा कामाचा अहवाल सर्व पुराव्यासह आपण तयार केला असून येत्या 2 महिन्यात सदरील रस्ता मानांकाप्रमाणे झाला आहे की नाही याचा अहवाल द्यावा। या बाबतीची गंभीर तक्रार पंतप्रधान कार्यालयाकडे करणार असल्याचे यावेळी आमदार प्रशांत बंब यांनी स्पष्ट केलं। मुख्यालय राहत नसल्याचा मुद्दा चर्चेचा झाला। विशेषतः शिक्षकांना अजूनही संधी, अन्यथा न्यायालयीन आदेशान्वये निलंबनाची कारवाई अटळ असल्याचं आमदार प्रशांत बंब यांनी यावेळी सांगितलं। या आमसभेत फुलंब्री खुलताबाद या रस्त्याचा प्रश्न देखील चांगलाच चर्चेचा ठरला। या आमसभेला तहसीलदार स्वरूप कंकाळ, गटविकास अधिकारी प्रकाश नाईक, नगरपंचायत मुख्याधिकारी विक्रम तराडे, वनपरिक्षेत्र अधिकारी अण्णासाहेब पेरकर, पोलीस निरीक्षक भुजंग हातमोळे, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तारंगे, भाजपा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर नलावडे, माजी सभापती गणेश अदाणे यांच्यासह माजी जिल्हा परिषद पंचायत समिती उपाध्यक्ष एलजी गायकवाड, माजी उपसभापती दिनेश अंबोरे, प्रकाश वाकळे, विविध पदाधिकारी उपस्थित होते। रामलाल निंबोरे, एआयएन न्यूज, खुलताबाद। ग्रामपंचायत कार्यालयात राहा, कारण की तुम्ही वर्षानुवर्ष फसवणूक केलेली आहे। तुमचं काम होतं, आता तुम्ही सांगता मला घर बनवून द्या। अरे तुम्ही जर राहिला असते भाड्याने 20-25 वर्षापासून तर कशाला घर आता प्रॉब्लेम आला असता। 20-20 वर्षापासून आणि गावात राहतो असं सांगून घर भाडं दिला नाही ना, 100 कोटी रुपयाची लूट झाली ना पडली घरांच्या मुख्याध्यापक महोदयांच्या। निवेदन दिलं ना, निवेदन हे तुम्ही वेगळं देऊ शकता। इथे मला आमसभेमध्ये निवेदनाचं वाचन करता येणार नाही। एक पोलीस थांबा, 2 मिनिट थांबा, सोडा त्यांना। गेस्ट हाऊसच्या पायऱ्या पाडलेल्या, तुम्ही काय गेस्ट हाऊसच्या पायऱ्या पाडलेल्या आहे। 1993 मध्ये बांधकाम झालेलं आहे। तुम्ही कोणतं आरक्षण बोलताय? मी आरक्षण सोडून आरक्षण हा मुद्दा दिला, मी अर्ज दिला ना सर, हा मुद्दा महत्वाचा सर। ठीक आहे, बसा तुम्ही, सांगतो तुम्हाला वेळ आल्यावर सांगतो।